सोलापूर येथील सेवा सदन शाळेच्या कंपाऊंड लगत असलेल्या बोळातून पांढऱ्या रंगाच्या पिशवीतून गांजा घेऊन जाणाऱ्या तिघांना फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने पकडले। त्यात एक सोलापुरातील तर दोघे जण परराज्यातील आहेत। त्यांच्याकडून पोलिसांनी 1,36,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे। रात्रीच्या वेळी हद्दीत गस्त घालताना फौजदार चावडी पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला रात्री उशिरा हातात काहीतरी घेऊन जाताना तिघे जण दिसले। संशय आल्याने त्यांना थांबवून विचारपूस करताना त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली। त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली। त्यावेळी त्यांच्याकडे 5 किलो 370 ग्रॅम गांजा निघाला। तो विक्री करण्याच्या उद्देशाने तिघेही त्या परिसरात वावरत होते। अविनाश राहुल जाधव व 19 राहणार नेहरू नगर विजापूर रोड सध्या नॉर्थ गोवा, सुजल सुधीर खरे व 19 राहणार बुधवारपेठ मिलिंद नगर सोलापूर व अजय आनंद देऊसकर व 24 राहणार सालीगाव नॉर्थ गोवा या तिघांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून सध्या तिघेही कोठडीत आहेत।